की कोल्हापुरात ज्या ज्यावेळी काही निवडणुका होतात, एक संघर्ष नेहमी केंद्रस्थानी असतो, तो म्हणजे महाडिक आणि पाटील. हा संघर्ष गेली कित्येक वर्ष, 30-40 वर्ष कोल्हापूर जनता पाहते. त्याचं नेमकं कारण काय आणि हा संघर्ष भविष्यात थांबणार आहे का, तो का निर्माण थांबणार आहे का नाही आज सांगणं योग्य नाही आहे. किंवा म्हणजे मी असं मानतो की राजकारणात कुणीही कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो. एकेकाळी आम्ही दोघं चांगले मित्र होतो. नाही, मी सुरुवातीला सांगितलं राजकारणामध्ये कुणी कायमचं मित्र शत्रू नसते. आता आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आम्ही सगळा महाडिक परिवार आम्ही एकत्रित आहोत. पक्षाच्या वतीनं भविष्यात अशा काही योजना असतील तर मला त्याबद्दल कल्पना नाही. तर आता हा जाहीरनामा हास्यास्पद आहे या अर्थानं की 15 वर्ष कोल्हापूर महापालिकेची सत्ता ही त्यांच्या ताब्यामध्ये आहे. 15 वर्षामध्ये ते ह्या सगळ्या गोष्टी का करू शकले नाहीत? एक सुद्धा पब्लिक टॉयलेट कोल्हापूरमध्ये नाही आहे महिलांसाठी. एक सुद्धा कोल्हापूरमध्ये महिलांसाठी पब्लिक टॉयलेट नाही आहे. IT पार्क करू म्हणून काँग्रेसच्या नेते मंडळींनी 3 निवडणुका काढल्या, परंतु IT पार्क काही इथं होऊ शकलं नाही. आता दुसरं म्हणजे थेट पाईपलाईन प्रकल्पामध्ये काही त्रुटी आहेत, हे खुद्द मंत्री मुश्रीफ यांनी मान्य केलं आहे. ज्यावेळी थेट पाईपलाईन झाली त्यावेळी ते त्या सत्तेत होते, त्यावेळी. आता तुमच्याबरोबर महायुतीत आहे. पूर्वी आम्हीच फक्त म्हणत होतो चुकला आहे, परंतु आता स्वतः खुद्द आदरणीय नामदार मुश्रीफ साहेबांनी सुद्धा कबूल केले की हा प्रकल्प चुकलेला आहे. काही कारणास्तव रखडला असेल, चुकला असेल तर दुरुस्त करणं गरजेचं आहे. नमस्कार, सकलमच्या विशेष मुलाखतीत आपलं सर्वांचं स्वागत. महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे 5 दिवस उरले आहेत. त्यामुळे राज्यात निवडणुकीचा रणसंग्राम पेटला आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ कोल्हापूर महापालिका निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महायुतीची वाटचाल कशी सुरू आहे यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत महायुती व भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक. तर आपण सकलममध्ये आपलं स्वागत. आपण आपल्या चर्चेची सुरुवात करूया की जो जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे, काँग्रेसतर्फे जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे, महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. आणि या महाविकास आघाडीनं जो काँग्रेसनं जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, त्यांनी टिपिकल कोल्हापूर पद्धतीनं एक कोल्हापुरी तडका देण्याचा प्रयत्न केला आहे. तर कोल्हापूर कसं, तर तुम्ही म्हणशीला तसं. त्याबरोबर महायुतीने देखील जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्याला आपण कर्तव्यनामा असं म्हटलेलं आहे की जे मनात ते मनपात, म्हणजेच कोल्हापूरच्या मनामध्ये जे आहे तेच महानगरपालिकेमध्ये आहे. यामध्ये नेमका फरक काय, तुम्हाला कसा वाटतो, काय फरक आहे या 2 जाहीरनाम्यामध्ये? नमस्कार. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यावेळी एक अभूतपूर्व अशी महायुती झालेली आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही एकत्र आले नव्हते. अशी एक चांगली महायुती कोल्हापूर महापालिकेत आम्ही घडवून आणू शकलो. आणि या महायुतीच्या वतीनं म्हणजे पनवेल पाठोपाठ फक्त राज्यामध्ये कोल्हापुरातच तिन्ही पक्ष एकत्र महायुतीमध्ये आलेले आहेत. बरोबर. आणि महायुतीच्या वतीने 81च्या 81 उमेदवार आम्ही एक दिलानं, एक मतानं चांगले सक्षम उमेदवार देण्याचा आम्ही कोल्हापूरसाठी प्रयत्न केलेला आहे. ज्या जाहीरनाम्याचा आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, महायुतीचा जाहीरनामा कालच सन्माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्यमंत्री हसनजी मुश्रीफ साहेब, दुसरे आरोग्यमंत्री आबिटकर साहेब, मी स्वतः, त्याचबरोबर राजेश क्षीरसागर आणि आमदार आणि अमल महाडिक, आम्ही तो काल प्रसिद्ध केला. तो कर्तव्यनामा म्हणून आम्ही काल घोषित केलेला आहे. आता या निवडणुकीमध्ये महापालिकेची किंवा नगरसेवकांची नागरिकांप्रती काय कर्तव्य असतात ती आम्ही त्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय मूलभूत सुविधा म्हणजे नागरिकांच्या ज्या अपेक्षा असतात की चांगले रस्ते असावेत, स्वच्छता असावी, कचऱ्याचं निर्मूलन व्हावं, वेळेवर कचरा उचलला जावा, स्वच्छ पिण्याचं पाणी मुबलक मिळावं, लाईटची व्यवस्था असावी, सुरक्षा असावी, चांगली क्रीडांगणं शहरामध्ये असावीत, चांगली उद्यानं शहरामध्ये असावीत, अशा बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही त्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर राज्यात आणि केंद्रात
महायुतीचं सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं आहे, केंद्रामध्ये प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखालचं NDAचं सरकार आहे. या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी जे प्रकल्प सध्या सुरू आहेत, कार्यान्वित आहेत आणि जे प्रस्तावित आहेत, या सगळ्याची माहिती जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्यासाठी लागणारा निधी, उदाहरणार्थ कोल्हापूर शहरामध्ये फ्लायओव्हर होतोय, बास्केट ब्रिज होतोय, त्याच्यासाठी 1040 करोड रुपये आलेले आहेत. विमानतळासाठी 274 कोटी रुपये आलेले आहेत. IT पार्कचं आता जागेचं सुरू होतं. असे अनेक प्रकल्प जे आता आहेत, जे मंजूर झाले आहेत आणि जे प्रस्तावित आहेत, हे सगळे आम्ही जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या उलट ज्याचा उल्लेख तुम्ही केला, काँग्रेसचा जाहीरनामा. काँग्रेसचा जर जाहीरनामा आपण वाचला तर लोकसभेचा ज्या पद्धतीचा जाहीरनामा असतो, म्हणजे केंद्रीय निवडणूक असल्यासारखा, 1.5-2 वर्षापूर्वी लोकसभेची जी निवडणूक झाली होती त्यावेळी जो काँग्रेसनं जाहीरनामा घोषित केला होता, त्यावेळी त्याच धर्तीवर महापालिकेचा जाहीरनामा त्यांनी दिलेला आहे. आता त्यामध्ये अनेक गोष्टी त्यांनी लोकांना प्रॉमिस केलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम आम्ही बांधू, महापालिकेच्या सगळ्या शाळा त्या स्मार्ट शाळा आम्ही करू, पिंक बस आम्ही महिलांना देऊ, महिलांना मोफत बस KMTची बस उपलब्ध करून देऊ, ठिकठिकाणी आम्ही चांगले अद्ययावत अशा आरोग्याच्या व्यवस्था करून देऊ, शहरभरामध्ये पब्लिक टॉयलेट्स नाही आहेत, महिलांसाठी टॉयलेट्स नाही आहेत, ते आम्ही उभा करू. तर आता हा जाहीरनामा हास्यास्पद आहे या अर्थानं की 15 वर्ष कोल्हापूर महापालिकेची सत्ता ही त्यांच्या ताब्यामध्ये आहे. 15 वर्षामध्ये ते ह्या सगळ्या गोष्टी का करू शकले नाहीत? एक सुद्धा पब्लिक टॉयलेट कोल्हापूरमध्ये नाही आहे महिलांसाठी, एक सुद्धा कोल्हापूरमध्ये महिलांसाठी पब्लिक टॉयलेट नाही आहे. मग अशा वेळी त्यांनी लोकांच्या समोर काय चेहरा घेऊन मत मागायचं? शिवाय जिल्ह्यामध्ये एकही विधानसभेचा आमदार काँग्रेसचा नाही आहे, राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता नाही, केंद्रामध्ये त्यांची सत्ता नाही. आम्ही एका बाजूला सगळे मंत्री महोदय आमच्यासोबत आहेत, खासदार आम्ही आहोत, आमदार आम्ही आहोत, राज्यात आमचं सरकार, केंद्रात आमचं सरकार. असं असताना ते निधी कुठून आणणार? आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम बांधायचं असेल, दवाखाने करायचे असतील, क्रीडांगणे निर्माण करायचे असतील, उद्यानं निर्माण करायचे असतील, ह्या ज्या सुविधा ते देतो म्हणतात, बसेस फ्री बस देतो म्हणतात, या सगळ्या सुविधा देण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. राज्यात, केंद्रात, जिल्ह्यात कुठेही त्यांची सत्ता नसताना अशा पद्धतीचे फॉल्स प्रॉमिसेस त्यांनी जनतेसमोर दिलेले आहेत, हे आम्ही लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. जो जाहीरनामा आहे तो फेक जाहीरनामा त्यांनी लोकांच्या समोर मांडलेला आहे, तो कार्यान्वित होऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं लोकसभेला त्यांनी जे प्रॉमिसेस केले होते त्यातलं एकही कलम ते पूर्ण करू शकलेले नाहीत. त्यामुळे हाही जाहीरनामा चुकीचा, फसवा आहे, हे आम्ही लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एक दुसरा प्रश्न असा आहे की कोल्हापूरच्या दृष्टीनं एक 3 महत्त्वाचे निर्णय सध्या झालेले दिसत आहेत. एक म्हणजे कन्व्हेन्शन सेंटर, दुसरं म्हणजे IT पार्क आणि तिसरं म्हणजे फ्लायओव्हर किंवा बास्केट ब्रिज. बास्केट ब्रिज हा कोल्हापूरच्या दृष्टीनं एक, तुमच्या दृष्टीनं सुद्धा एक ड्रीम प्रोजेक्ट होता, कारण महापुराचा धोका आणि त्यामुळे शहराचा संपर्क तुटत होता आणि तो प्रोजेक्ट आता पूर्ण होतोय. काय वाटते, काय तुम्हाला त्याविषयी? बास्केट ब्रिज ही संकल्पना मूळतः माझी, त्याचं डिझाईन बनवण्यापासून, ड्रॉइंग बनवण्यापासून, मध्यंतरी तो रद्द पण झाला होता, एस्टिमेट बनवण्यापासून त्याचं सँक्शन घेण्यापर्यंत 2017 साली ज्यावेळी मी लोकसभेमध्ये खासदार होतो त्यावेळी मी हा प्रोजेक्ट बनवला. माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांसमोर त्याचं प्रेझेंटेशन झालं आणि त्यांनी त्याची मंजुरी दिली. त्याच्यासाठी 170 करोड रुपये बजेटसुद्धा मंजूर केलेलं होतं. आता त्या काळामध्ये ते टेंडर ज्यांना अलॉट झालं त्यांनी काम सुरू करायला उशीर केला आणि त्यामुळं 2019च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी माझा पराभव झाला त्यावेळी हा प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळामध्ये रद्द करण्याचं पाप या मंडळींनी केलं. कारण त्याचं क्रेडिट मला मिळेल ही त्यांची, त्याच्या पाठीमागची भावना, भूमिका असावी कदाचित. परंतु तो रद्द केला आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचा अपप्रचार केला. माझ्याबद्दल अपशब्द वापरले गेले की बास्केट ब्रिज ही संकल्पनाच नव्हती, हा हवेतला प्रकल्प खासदारांनी मांडला होता वगैरे वगैरे. खूप ट्रोलिंग झालं आणि खूप त्यांनी अपप्रचार केला होता. परंतु परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. भारतीय जनता पार्टीनं पुन्हा मला 2022 साली राज्यसभेवर पाठवलं आणि मी पुन्हा त्याचा पाठपुरावा केला आणि आता तो बास्केट ब्रिज विथ फ्लायओव्हर, म्हणजे पूर्वी फक्त नदीवरती आपण ब्रिज बांधणार होतो, परंतु आता शिरोलीपासून ते उजगावपर्यंत 4.25 किलोमीटरचा 6 लेन कॉन्क्रीटचा फ्लायओव्हर आता होणार आहे
आणि तो पिलरवर होणार आहे. अच्छा. त्याच्यामुळं प्रत्येक वर्षी पुराचं जे पाणी त्या शिर्लीच्या परिसरामध्ये जे एक थांबत होतं, भिंत तयार झाली होती, तो आता पिलरचा ब्रिज झाल्यामुळं ते पाणी पुढे निघून जाईल. पाठीमागं पाण्याचा पुराचा धोका कोल्हापूरकरांना जाणवणार नाही. धरणच तयार झालं होतं. धरण तयार झालं होतं. आता या ब्रिजमुळं ते सगळं पाणी निघून जाईल आणि पाठीमागं जो पुराचा धोका होता तो पूर्णतः नाहीसा होईल. शिवाय जो बास्केट ब्रिज जी संकल्पना आहे, ज्या पद्धतीनं मुंबईचा वर्ली सी लिंक आहे त्या धर्तीवर तो ब्रिज होणार आहे. अतिशय अट्रॅक्टिव्ह देखणा आणि कोल्हापूरच्या सौंदर्यामध्ये भर घालणारा हा बास्केट ब्रिज आहे. आणि त्यावेळी तो 170 कोटी रुपयाचा फक्त ब्रिज होता, परंतु आता हा 4.25 किलोमीटर आणि पुढे 1.25 किलोमीटर फ्लायओव्हर आणि हे सगळं मिळून आता 1040 करोड रुपये सँक्शन झालेले आहेत. त्याचंही टेंडर आता लाईव्ह झालेलं आहे. लवकरच ते टेंडर अलॉट होईल. दुसरा विषय आपण कन्व्हेन्शन सेंटरचा या ठिकाणी मांडला. कन्व्हेन्शन सेंटर या कोल्हापूरमध्ये होणं फार पूर्वी अपेक्षित होतं. फार फार गरज पण आहे. गरज एवढी आहे कारण कुठल्याही पद्धतीचा एखादा कार्यक्रम घ्यावा म्हणलं किंवा डेलिगेशन्स जर बाहेरचे यायचे म्हणले तर आपल्याकडं एकही सुसज्ज असं ठिकाण किंवा दालन आपल्याकडं नाही आहे. आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे. पर्यटनासाठी लोक मोठ्या प्रमाणात येतात, उद्योग व्यवसायासाठी येतात, इन्व्हेस्टर्स येतात. त्या दृष्टिकोनातून कोल्हापूर कन्व्हेन्शन सेंटर 15-20 वर्षापूर्वी होणं अपेक्षित होतं. छोटा असेल मोठा असेल, परंतु तुम्हाला लक्षात असेल पूर्वी सुद्धा काँग्रेसने 15 वर्ष महापालिकेची सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये असताना प्रत्येक वेळी फक्त घोषणाच केली आणि आश्वासन दिलं लोकांना की आम्ही कन्व्हेन्शन सेंटर करू शकले नाहीत. महायुतीच्या या कार्यकाळामध्ये आता महायुतीनं 300 करोड रुपयाचं आता हे कन्व्हेन्शन सेंटर अतिशय सुंदर देखणं डिझाईन, म्हणजे मला वाटतंय पुण्या मुंबईत सुद्धा नसेल असं सुंदर डिझाईनचं कन्व्हेन्शन सेंटर. त्यामध्ये 2-3 दालनं आहेत. 2000 कॅपॅसिटीज एक सिटिंग असेल, 200 सिटिंग कॅपॅसिटीज एक असेल, 500 कॅपॅसिटीज असेल, असे 2-3 प्रकारचे त्यामध्ये ऑडिटोरियम्स आणि बाकी सगळ्या व्यवस्था आपल्या राजाराम तलावाच्या परिसरामध्ये आता निर्माण होत आहे. तिसरा विषय आपण मांडला आय टी पार्क. आय टी पार्क करू म्हणून काँग्रेसच्या नेते मंडळींनी 3 निवडणुका काढल्या, परंतु आय टी पार्क काही इथं होऊ शकलं नाही. त्यांची त्या इच्छाशक्तीही तेवढी प्रबळ नव्हती. आणि वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील 1.5 ते 2 लाख मुलं आणि मुली ही उच्च शिक्षित मुलं मुली पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, अमेरिका या ठिकाणी नोकरीसाठी निघून गेलेले आहेत. कारण इथं व्यवस्थाच नाही आहे. इथं शिक्षणाची व्यवस्था, अभियांत्रिका आहे, आय टीचं शिक्षण आहे, पण त्यांना जो रोजगार पाहिजे ते ज्यांनी जे अभ्यास तो नसल्यामुळं त्यांना जिथं संधी उपलब्ध होईल त्या ठिकाणी ही मुलं निघून गेलेले आहेत. तुम्ही आता हैदराबाद आणि बेंगलोर, मुंबईमध्ये बघितलं तर ही सगळी मुलं हॉस्टेलला राहतात किंवा फ्लॅटमध्ये घेऊन लिव्हिनमध्ये राहतात. ते मेसचं जेवण जेवतात, त्यांच्या तब्येती बिघडत चाललेल्या आहेत. आणि या सगळ्या त्रासातून मुक्त व्हायचं असेल तर कोल्हापूरमध्ये आय टी पार्क झालं पाहिजे ही आमची भावना होती. त्याला आता मूर्त स्वरूप देण्याचं काम महायुती सरकारनं केलेलं आहे. शेंडा पार्कमध्ये 80 एकर जागा आता अलॉटमेंटचा निर्णय झालेला आहे. त्या ठिकाणी भव्य आय टी पार्क होईल. आणि आम्हाला जे अपेक्षित आहे की हे 1.5-2 लाख मुलं जी बाहेर गेलेले आहेत किंवा भविष्यात आता जी मुलं निर्माण होणार आहेत ही बाहेर न जाता आपल्या घरात राहतील, आई वडिलांच्याकडे त्यांचं लक्ष राहील, घरची चपाती भाजी खातील, त्यांचंही आरोग्य चांगलं राहील आणि आपल्या शहराच्या GDPच्या ग्रोथमध्ये त्यांचं योगदान होईल. तर या दृष्टिकोनातून काँग्रेसनं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. महायुतीनं मात्र आता सकारात्मक पाऊल उचलून आपल्या शहरातल्या मुला मुलींच्यासाठी ही व्यवस्था चांगली करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आता वाटचाल करत आहोत. थेट पाईपलाईनचा जो विषय आहे तो बरीच वर्ष तो चर्चेला जातोय. आता दुसरं म्हणजे थेट पाईपलाईन प्रकल्पामध्ये काही त्रुटी आहेत हे खुद्द मंत्री मुश्रीफ यांनी मान्य केलेलं आहे. ज्यावेळी थेट पाईपलाईन झाली त्यावेळी ते त्या सत्तेत होते त्यावेळी, आता तुमच्याबरोबर महायुतीत आहे. पण मला असं वाटतं की आता ठीक आहे, यावर जास्त टीका टिप्पणी न करता की थेट पाईपलाईनचं जे पाणी आहे ते नियमित आणि सुरळीत नागरिकांना मिळण्यासाठी काय करावं असं वाटतं तुमचं? हे पहा, थेट पाईपलाईन हा प्रकल्प चुकीचा आहे आणि त्याचं डिझाईन चुकलेलं आहे आणि त्याच्यामुळं शहराला पाणी मिळणार नाही, नुकसान होणार, हे गेले अनेक वर्ष आम्ही सांगत आलेलो आहे. खरं पाहता काँग्रेसचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी हा प्रकल्प प्रेस्टिजियस करून तो प्रकल्प त्यावेळी आणला आणि घोषणाही मोठ्या प्रमाणात केलेली होती की 3 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल. ही 2009ची गोष्ट आहे. कुठलाही प्रकल्प 3 वर्ष 5 वर्षात व्हायला पाहिजे, परंतु आता 15 वर्ष होत आले, अजूनही शहराला पाणी मिळत नाही आहे. पूर्वी आम्हीच फक्त म्हणत होतो चुकला आहे, परंतु आता स्वतः खुद्द आदरणीय नामदार मुश्रीफ साहेबांनी सुद्धा कबूल केले की हा प्रकल्प चुकलेला आहे. अनेक त्रुटी आहेत,
शहरामध्ये डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अजून पूर्ण नाही आहे. शहरामध्ये त्यासाठी लागणारे ज्या 14 टाक्या बनवायच्या होत्या त्या अजून पूर्णत्वास नाही आहेत. आता टीका टिप्पणी न करता प्रकल्प जरी काही कारणास्तव रखडला असेल, चुकला असेल तर दुरुस्त करणं गरजेचं आहे. कोल्हापूरच्या लोकांच्या भावना की देशभरामध्ये प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली जलजीवन मिशन सुरू झालं. ग्रामपंचायतीच्या वाड्या वस्त्यांपर्यंत जवळजवळ देशभरातल्या 2.5-3 लाख शहरांमध्ये जलजीवन मिशन कार्यान्वित झाले. घराघरामध्ये पाणी पोचलं, पण एवढं मोठं कोल्हापूर शहर अजून आम्हाला पिण्याचं पाणी मिळत नाही. त्यामुळं त्याच्या त्रुटी न काढता आम्ही आता ठरवलंय सर्व महायुतीच्या लोकांनी आम्ही की निवडणूक झाल्या त्याचा एक ऑडिट करून घ्यायचं. डिस्ट्रीब्युशनच्या दृष्टीनं ते व्यवस्थित एक ऑडिट करून एक व्यापक त्याच्यावर चर्चा होऊन की कुठं त्रुटी राहिलेल्या आहेत आणि त्या कशा दुरुस्त करता येतील आणि लवकरात लवकर कसं हे पाणी पोहोचता येईल. कारण आज सुद्धा प्रत्येक आठवड्याला पेपरला बातमी येते मंगळवारी या ठिकाणी पाणी येणार नाही, बुधवारी त्या ठिकाणी पाणी येणार नाही. हे योग्य नाही आहे. महिलांचे अजून सुद्धा मोर्चे निघतात, महिला गागर मोर्चे काढतात, रस्ता रोको करतात. तर आता टीका टिप्पणी न करता निवडणूक झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत हे सगळ्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कार्यान्वित होऊन घराघरामध्ये स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. एक अत्यंत एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कोल्हापुरात ज्यावेळी काही निवडणुका होतात, मग ती लोकसभेची निवडणूक असू दे, विधानसभेची निवडणूक असू दे किंवा नगरपालिका महानगरपालिकेची निवडणूक असू दे, KDC बँकेची असू दे किंबहुना गोकुळची निवडणूक असू दे, एक संघर्ष नेहमी केंद्रस्थानी असतो, तो म्हणजे महाडिक आणि पाटील. हा संघर्ष गेली कित्येक वर्ष 30-40 वर्ष कोल्हापूर जनता पाहते. त्याचं नेमकं कारण काय आणि हा संघर्ष भविष्यात थांबणार आहे का, तो का निर्माण थांबणार आहे का नाही आज सांगणं योग्य नाही आहे. किंवा म्हणजे मी असं मानतो की राजकारणात कुणीही कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो. एकेकाळी आम्ही दोघं चांगले मित्र होतो. संघर्षाची अनेक कारणं आहेत. त्याला राजाराम कारखान्याच्या निवडणुकीची धार आहे. पूर्वीच्या आमचे नेते महादेवरावजी महाडिक साहेब नेतृत्व करत होते त्यावेळेस महापालिका महाडिक साहेबांच्या ताब्यात असताना त्यावेळी काही घडामोडी झाल्या, त्याचे काही रेफरन्सेस संदर्भ त्यामध्ये आहेत आणि अनेक त्याच्यानंतर मग ते सगळं बिघडतच गेलेलं आहे. आता जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणता की कोणतीही निवडणूक आली की इथं पक्षावर बोलण्यापेक्षा वैयक्तिक थोडंसं बोललं जातं. थोडीशी परिस्थिती तशी होती की तरुण वयामध्ये सतेज पाटील साहेबांना आमदारकी मिळाली. 32व्या वर्षी ते आमदार झाले. त्यांना तरुण वयामध्ये मंत्रिपद मिळालं आणि मंत्रिपद मिळाल्यानंतर कोल्हापूरचं पालकमंत्रीपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा कोल्हापूरच्या होत्या. आता मी आणि ते एकाच वेळी राजकारणात आलो 2004च्या निवडणुकीपासून. मी त्यावेळी पराभूत झालो, 2004ला पराभूत झालो, 2009ला पराभूत झालो. मला कधीही सत्तेची संधी मिळाली नाही. 2014 साली म्हणजे जवळजवळ 10 वर्षानंतर मला संधी मिळाली. त्यांच्या कारकिर्दीमध्ये भरीव असं काम, उठावदार काम होऊ शकलं नाही आणि मी मात्र खासदार झाल्यानंतर लगेच एअरपोर्ट असेल, ब्रिज असेल, शिवाजी पुलाचं एक उदाहरण चांगलं देता येईल. पन्हाळा रोडला जो शिवाजी पूल आहे, मंडलिक साहेबांनी त्याच्यासाठी जवळजवळ 10 करोड रुपये निधी दिला होता. तो बांधून पूर्ण झालेला होता आणि तो 7-8 वर्ष 9 वर्ष तो एका लिटिगेशन मध्ये अडकलेला होता. पुरातत्व विभागाची एक तिथं साईट होती आणि ती साईटच्या पासून तो 100 मीटरच्या आत असल्यामुळं त्याला परवानगी मिळत नव्हती आणि तो तसाच रखडलेला होता. म्हणजे बांधून पूर्ण होऊन सुद्धा 7-8 वर्ष वापरता येत नव्हता. मी ज्यावेळी खासदार झालो, मी लोकसभेमध्ये तो विषय मांडला आणि त्याच्यासाठी एक विशेष कायदा बनवावा लागला की अशा मॉन्युमेंटच्या शेजारी जर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर करायचं असेल तर त्याला परवानगी नव्हती. ती परवानगी मिळवून म्हणजे ते कायदा बदलून परवानगी घेऊन मग तो ब्रिज कार्यान्वित झाला. तर असे अनेक काम आहेत. म्हणजे मी जस्ट एक एक्झाम्पल आठवलं म्हणून सांगितलं तुम्हाला. आणि आमचं थोडंसं म्हणजे महाडिक परिवाराचं दृष्टिकोन किंवा विजन आहे ते विकासाचं आहे. आम्ही जे संधी कोल्हापूरकरांनी आम्हाला दिलेली आहे, मग ते मला लोकसभेत दिली, आता राज्यसभेत पक्षानं दिली, अमल माडिकांना विधानसभेत दिली, महादेवराव महाडिक साहेब हे पूर्वी विधान परिषदेवर 18 वर्ष होते. तर आमचा एक प्रयत्न असतो की काहीतरी ज्या लोकांनी आपल्याला संधी दिलेली त्यांच्यासाठी करावं, विकास व्हावा, लोकांच्या सामाजिक कामाच्या माध्यमातून मदत व्हावी. हा एक दृष्टिकोन आमच्याकडून कधीही चुकीच्या पद्धतीचं काम होणं
किंवा कुठल्या जागा बळकावणं, कुठं टक्केवारी घेणं हे महाडिक परिवारात कधीच आम्ही केलेलं नाही आहे. परंतु दुसऱ्या बाजूला बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. बोलणं उचित नाही आहे, परंतु जे अपेक्षित होतं ते झालं नाही आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचा विरोध. आता राजाराम कारखान्याला त्यांनी पॅनल त्यावेळी करायला नाही पाहिजे होतं, ते पॅनल केलं, त्यामुळे संघर्ष वाढला. मध्यंतरी तुमच्या लक्षात असेल, मध्यंतरी म्हणजे आता नुकतीच नवीन गोष्ट आहे, ते स्वतः विधान परिषदेवर आमदार होते आणि या पूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्यावेळी परत विधान परिषद लागली त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाडिक परिवारामध्ये अमल महाडिकांना उमेदवारी दिलेली होती. त्यावेळी अमल महाडिक आमदार नव्हते. आता राज्यव्यापी निर्णय झाला की ह्या 2-3 निवडणुका होत्या, 3 ठिकाणी निवडणूक होती, ती बिनविरोध करायची. आता बिनविरोध करायची हे निर्णय झाला, त्यासाठी त्यांनी स्वतःहून आमदार विनय कोरे यांच्याकडे प्रस्ताव दिला की महाडिक साहेबांना तुम्ही थांबायची विनंती करा आणि आम्ही राजाराम कारखान्याची निवडणूक लढवत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी शब्द दिला. वरिष्ठ पातळीवर निर्णय असल्यामुळे आम्ही सुद्धा माघारी घेतली, थांबलो. थांबायचं काही कारण नव्हतं, कारण आम्ही लढणारे लोक आहोत. जय पराजय आमच्यासाठी खूप महत्त्व राखत नाही. राजकारणात हे होत असतं. आम्ही निवडणूक लढवण्याचं पूर्ण केलं काम, म्हणजे तयारी पूर्ण होती, परंतु थांबावं लागलं. थांबलो, परंतु लगेचच 6-8 महिन्यामध्ये राजाराम कारखान्याची निवडणूक लागली आणि अतिशय ताकदीनं त्यांनी परत त्यात विरोध केला. परत ते लोकांच्या मध्ये जाऊन, आणि त्यांची पद्धत थोडीशी मला चुकीची वाटते. आता त्यांच्या दृष्टिकोनातून ती योग्य असेल, ते वैयक्तिक चारित्र्य हनन करत बसतात. परिवारावर बोलणं, व्यवसायावर बोलणं, व्यक्तीवर बोलणं. राजकारणामध्ये बघा, निवडणुकीपुरतं तुम्ही विकासावर बोला किंवा तुमचं काम पसंत नाही त्याच्यावर बोला किंवा एखाद्या भ्रष्टाचारात तुम्ही सापडला असेल तरी तुम्ही बोलायला हरकत नाही, परंतु वैयक्तिक पातळीवर चारित्र्य हनन करणं, परिवारावर बोलणं, व्यवसायावर बोलणं हे राजकारणात आम्ही उचित मानत नाही. आणि त्यामुळे हा संघर्ष आमचा वाढत गेलेला आहे. मला माहित नाही भविष्यात काय होईल. आता अपेक्षित नव्हत्या अशा 3 पक्षांच्या महायुती झालेल्या आहेत. महाविकास आघाडी तयारी झाली, महायुती तयार झाली, ठाकरे बंधू एकत्र आले. म्हणजे असं काय राजकारणात काय भविष्यात काय लिहून ठेवले काय सांगता येईल नाही. मी सुरुवातीला विकासाच्या दृष्टीने सुद्धा ते योग्य होईल असं आमचं वैयक्तिक मत आहे. नाही, मी सुरुवातीला सांगितलं, राजकारणामध्ये कोणी कायमचं मित्र शत्रू नसते. आता आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आम्ही सगळा महाडिक परिवार आम्ही एकत्रित आहोत. पक्षाच्या वतीनं भविष्यात अशा काही योजना असतील तर मला त्याबद्दल कल्पना नाही, परंतु आज तर जी परिस्थिती आहे ती जनतेच्या समोर आहे, बघूया. आपण तशी अपेक्षाही करूया, काय हरकत नाही. पण आता एक शहराच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे हद्दवाढीचा. आपल्याला माहिती आहे गेली 50-55 वर्ष झाले शहर हद्दवाढीसाठी त्यासाठी मागणी होते, आंदोलनं होतात, मोर्चे होतात. इतर शहरांची, कोल्हापूरची मागे जी शहरं होती ती कोल्हापूरच्या कितीतरी पटीनं पुढे गेली. मगाशी आपला उल्लेख झाला तर पुण्याची तर 13-14 वेळा हद्दवाढ झाली. काही गावं हद्दवाढ व्हावी म्हणून पुण्याच्या मागं लागलेले आहेत आणि कोल्हापुरात मात्र हद्दवाढीला विरोध होतोय. विशेषतः करवीर असेल, दक्षिण मतदारसंघ असेल. दक्षिणमध्ये तर आपले बंधू तिथं अमल महाडिक तिथं आमदार आहेत. करवीरमध्ये चंद्रदीप नरके आमदार आहे. मध्यंतरी विधानसभेमध्ये विशेष प्राधिकरणासाठी एक लक्षवेधी मांडली आहे. मग आपली हद्दवाढीच्या एक खासदार म्हणून, एक शहराच्या हद्दवाढीच्या दृष्टिकोनातून आपली भूमिका काय आहे? हे हद्दवाढ हवी आहे का प्राधिकरण? हे पहा, कोल्हापूर शहर हे जुनं वसवलेलं शहर आहे आणि अतिशय कमी क्षेत्रफळ कोल्हापूर शहराचं आहे. काळ बदलत गेलेला आहे, परिस्थिती बदलत गेलेली आहे. आजची परिस्थिती जर आपण बघाल तर महायुती सरकारच्या वतीनं गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेलं, ज्याच्यासाठी कोल्हापूरकरांनी 30-40 वर्ष आंदोलन केलं, ते खंडपीठ किंवा सर्किट बेंच आता कोल्हापूरमध्ये मंजूर केलेला आहे. लोकांचा त्रास वाचलेला आहे. 5-6 जिल्ह्यातले लोक रोज कोल्हापूरमध्ये कोर्टाच्या तारखेसाठी येतात, वकील येतात, क्लायंट्स येतात. त्याचबरोबर महालक्ष्मी मंदिरासाठी भाविकांची गर्दी आता वाढत चाललेली आहे. तुम्ही प्रत्येक शनिवारी बघाल तर 1-1.5 लाख लोक भाविक येतात, 2 लाख पर्यटक येतात. तिसरी गोष्ट म्हणजे विमानसेवा अद्ययावत झालेली आहे, शेकडो लोक त्या माध्यमातून येतात. शहरामध्ये एवढ्या सगळ्या व्यवस्था होत असल्यामुळं इन्व्हेस्टर्स मोठ्या प्रमाणात यायला लागलेले आहेत. आता या सगळ्यांना अकोमोडेट करण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये अजून नाही आहे. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे 2 लाख भाविक जर येत असतील तर 10-15 हजार गाड्या येतात. 10-15 हजार गाड्या येण्यासाठी आपल्याकडे एवढे मोठे रस्ते आहेत का?
या गाड्या आल्या तर त्यांच्या पार्किंगची व्यवस्था आहे का, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येतात तर त्यांना तेवढे रेस्टॉरंट्स अवेलेबल आहेत का, जर ते राहणार इथं म्हटले तर त्यांच्यासाठी तेवढे हॉटेल्स लॉजिंग आहेत का. दुसरा विषय, हायकोर्टचा आता सर्किट बेंच आहे, परंतु रितसर हायकोर्ट आता प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खंडपीठाचा दिलेला आहे, ते लवकरच होऊन जाईल. ते झाल्यानंतर रेग्युलरली 12 ते 14 कोर्ट या ठिकाणी बसतील आणि त्याची व्याप्ती वाढेल. मोठ्या प्रमाणात लोक कोल्हापूरमध्ये येत असल्यामुळं, सर्किट बेंच इथं झाल्यामुळं आणखीन काही शासकीय कार्यालय इथं येणं अपेक्षित आहे. आणखी एक मुद्दा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, म्हणजे फ्लोटिंग पॉप्युलेशन. हे कोल्हापूरचं फ्लोटिंग पॉप्युलेशन कमी आहे, की जे आपण तुलना केली तर मुंबई आणि पुण्यामध्ये ज्या कामासाठी लोक जातात, तसं कोल्हापूरला कामासाठी येण्यासाठी लोकांचं प्रमाण कमी आहे. मी त्याच्याकडेच येत होतो की हायकोर्टचं सर्किट बेंच इथं झाल्यामुळं आणखीन अन्य शासकीय कार्यालय इथे येणार आहेत. अगदी बरोबर. पोलीस कमिशनरेट ऑफिस येईल, बरोबर. इन्कम टॅक्स ऑफिस येईल, सेल टॅक्स ऑफिस येईल, सर्व्हिस टॅक्स ऑफिस येईल, पोस्ट विभागाचं ऑफिस येईल, BSNLचं आणखीन विभागीय कार्यालय ठिकाणी होईल आणि मोठ्या प्रमाणात अधिकारी, मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालय, मग त्या प्रमाणात रोजगार, हे सगळं वाढणार आहे. आणि मी ते आपल्याला मग सांगत होतो, एवढी क्षमता आमच्यामध्ये आहे का, तर नाही आहे. आता या सगळ्याचा विस्तार करायचा असेल तर त्या दूरदृष्टीच्या दृष्टिकोनातून शहराचा विस्तार व्हायचा असेल तर हद्दवाढ ही गरजेचीच आहे. तुमचा प्रश्न हा होता की हद्दवाढ होते त्याला विरोध का होतोय, किंवा पुण्यामध्ये 13 वेळा आतापर्यंत हद्दवाढ झाली आणि अनेक आजूबाजूचे ग्रामीण भागातली गाव आहेत जे म्हणतात की आम्हाला त्यामध्ये समावेश करा. परंतु कोल्हापूरमध्ये जो विरोध होतो तो मला वाटतं पॉलिटिकल विरोध होतोय. याचे फायदे तोटे काय आहेत हे जर आपण ग्रामीण भागातल्या लोकांना समजावून सांगितलं तर कुठलीही त्यामध्ये अडचणीला असं मला वाटत नाही. आज जो विरोध होतोय ते जेव्हा त्यांची सत्ता होती त्यावेळी त्यांचे लोक म्हणत होते की हद्दवाढ करायची, आमचे लोक त्याला विरोध करत होते. आता आमची सत्ता आहे, आम्ही करायचं म्हणतो तर त्यांचे लोक विरोध करतायत. तर हा तात्विक विरोध आहे असं मला वाटतंय. आता हद्दवाढ व्हावी का प्राधिकरण व्हावं, तर माझं मत आहे की दोन्ही गोष्टी कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आहेत. पण प्राधिकरण जर करायचं म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असेल आणि शासनाच्या वतीनं, राज्य शासनाच्या वतीनं त्याचं नियोजन करणं, प्रयोजन करणं हा एक वेगळा विषय आहे. बरोबर आहे. हद्दवाढ झाली तर आपोआप लोकवस्ती वाढत जाईल. या ज्या अम्युनिटीज मी आपल्याला सांगत होतो, ज्या फॅसिलिटीज आपल्याला पाहिजे, केंद्राचा निधी मिळेल आणि चांगल्या सुविधा जर दिल्या तर जे अपेक्षित कोल्हापूरकरांना आहे तो विकास या ठिकाणी होईल. आणि जे लोक तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून, कोर्टाच्या माध्यमातून, शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून, भाविक, पर्यटक, उद्योजक, ज्या दृष्टिकोनातून त्या सगळ्यांची व्यवस्था करता येईल. आणि आज आमचे जे लोक बाहेर जात आहेत इथं अपॉर्च्युनिटीज नसल्यामुळं ते लोक सुद्धा इकडे थांबतील आणि या सगळ्याचा परिणाम आहे तो कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होण्यासाठी, कोल्हापूरचा GDPच्या मध्ये वाढ होण्यासाठी त्याचा निश्चित फायदा होणार आहे. हे तुम्ही बरोबर बोलला, कारण कोल्हापूरमध्ये मी कन्व्हेन्शन सेंटर करायला आहे, तुम्ही IT पार्क करायला आहे, सर्किट बेंच आलेला आहे, रंकाळ्याचं सुशोभीकरण करायला आहे, तीर्थक्षेत्र विकास आराखडा तुम्ही आता 1400 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आणि याकरता जे कोल्हापुराकडे जो काय फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढेल त्यांना अकोमोडेट करण्यासाठी, त्यांना सामावून घेण्यासाठी कोल्हापूरची हद्द वाढणं गरजेचं आहे असं तुमचा म्हणण्याचा थोडक्यात उद्देश आहे. बरोबर. तुम्ही काही उल्लेख केला म्हणजे केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, महापालिकेत सुद्धा महायुतीची सत्ता तुम्हाला अपेक्षित आहे. कोल्हापूर महापालिकेमध्ये 81 जागा आहेत, महायुती सगळ्याच्या सगळ्या जागा लढवत आहेत. कोल्हापुरामध्ये तुम्हाला काय वाटतं, 81 पैकी किती जागा महायुतीला? जसं मी आता सांगितलं आपल्याला की ज्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला संपूर्ण शहरामध्ये मिळतोय, ज्या पद्धतीची लोकहिताची कामं होत आहेत, महालक्ष्मीचं काम होतंय, तीर्थक्षेत्राचं अनेक प्रकल्प येत आहेत, विमानतळ होत आहे, रेल्वे स्टेशन होत आहे, फ्लायओव्हर होत आहेत, ब्रिजेस होत आहेत, ज्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय, विशेषतः महिलांच्याकडून, लाडक्या बहिणींकडून प्रतिसाद मिळतोय, यामुळं 81 पैकी साधारण 60 ते 65 जागा आज तरी आम्ही जिंकू असं मला वाटतंय. 12 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचाही कोल्हापूर दौरा आहे, त्यांचाही टॉक शो कोल्हापूरमध्ये आपण आयोजित केलेला आहे. एका वेळी साधारण 1 लाख ते 1.5 लाख लोक. नियोजन कसं केलं? मुख्यमंत्री महोदयांचं नियोजन असं आहे की ते एका ठिकाणी टॉक शो मध्ये ते सहभागी होतील. साधारण 1000 ते 1200 ओपिनियन मेकर्स, कोल्हापुरातले उद्योजक, व्यापारी, इंडस्ट्रियलिस्ट, वेगवेगळ्या समाजाचे काही प्रमुख, वेगवेगळ्या NGOचे काही प्रमुख, अशा निमंत्रित लोकांना, निवडक लोकांना त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आणि शहरातल्या 81 प्रभागामध्ये
40 ठिकाणी 20 प्रभाग आहेत त्यापैकी 40 ठिकाणी स्क्रीन्स लावलेले आहेत. स्क्रीनच्या माध्यमातून प्रत्येक स्क्रीनच्या समोर त्या प्रभागातले 1000 ते 2000 लोक तिथं उपस्थित असणार आहेत. शिवाय आमच्या बी चॅनलवर त्याचं लाईव्ह प्रसारण होणार आहे. शहरातले अनेक जिल्ह्यातले इन्फ्लुएन्सर्स, युट्यूबर्स हे सुद्धा तिथं आम्ही निमंत्रित केलेले आहेत. त्यांना सुद्धा लाईव्ह फीड दिलं जाणार आणि या सगळ्याच्या माध्यमातून 1 ते 1.5 लाख लोक लाईव्ह तो टॉक शो बघू शकतील. फडणवीस साहेब एक विजनरी लीडर आहेत. ते जे बोलतात ते करतात. पूर्वी आपल्याला टोलच्या संदर्भात लक्षात असेल, IRBचा टोल कोल्हापूरवर आला होता. माजी पालकमंत्र्यांनी त्याचं समर्थन केलं होतं, स्वतः टोलच्या पावत्या फाडल्या होत्या. परंतु कोल्हापूरकरांचा आक्रोश होता, तो टोल लागला नाही पाहिजे, कारण 30 वर्षासाठी तो टोल लागणार होता. आमच्या पुढच्या पिढीनं आम्हाला कधीच माफ केलं नसतं. मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळी इथं शब्द दिला होता की आम्ही तो टोल हद्दपार करू, आणि निवडणूक झाल्या त्यावेळेच्या त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले आणि इथला टोल कायमचा घालवला. म्हणजे शब्द देणारे आणि शब्दाला जागणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. विजनरी लीडर आहेत आणि त्यांच्या त्या दिवशीच्या 12 तारखेच्या कार्यक्रमानंतर एक आमूलाग्र बदल शहरामध्ये होईल आणि 70-75च्या पुढे जागा आम्हाला जिंकायला काय अडचण येणार नाही, असं मला आज तरी वाटतंय. काय हरकत नाही. शुभेच्छा आहे तुम्हाला. अत्यंत आभारी आहे. आपण या आमच्या सक्रमच्या स्टुडिओत आलात. कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीनं सविस्तरपणे आपण चर्चा केली आणि मी सकलमच्या वतीनं आपला अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.